डाळ बटाटा भाजी. तर ह्या भाजीसाठी मी डाळीचा वापर केलाय आणि ही भाजी बनवली. तर ही भाजी छान लागते. तर त्याच्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले. ते सोलून घ्यायचे, वरील साल त्याचं काढून घ्यायचं आणि फोडी तयार करून घ्यायची. आपल्या घरामध्ये ना कांदा आणि बटाटा तर हे जे आहेत ना, ते असे आहेत ना आपल्यासाठी जेव्हा भाजी नसते ना, तेव्हा आपल्याला ह्याचा पर्याय असतोच. तर म्हणून मी बटाट्याच्या भाजी जास्त ट्राय करते. तर बटाटा इथे मी कट करून घेतलाय आणि त्यानंतर फोडणीसाठी जे आपल्याला लागणार आहे कांदा, मिरची आणि कोथिंबीर ते पण कट करून घेतलंय. आपण जो बटाटा फ्राय केलेला ना, ज्या फोडी केल्यात ना, त्या तेलामध्ये थोडे परतून घ्यायचं. जर तेलाचा वापर करायचा नसेल, तर सरळ ह्या फोडी आपण उकडून घेतला बटाटा आणि त्यानंतर आपण फोडी केल्या तरीही चालतील. आता हे उकडलेत. आता त्याच ह्याच्यामध्ये थोडंसं तेल, जिरं, मोहरी, हिंग घालते, कांदा, हे आलं लसूण पेस्ट घालते, हिरवी मिरची, हे सगळं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर मी डाळ घातली. ही तुरीची डाळ आहे जी भिजत ठेवलेली आणि ती 2 चमचे मी तुरीची डाळ घालते. त्यानंतर 2 चमचे मी दही घालते त्याच्यामध्ये. हा 1 चमचाभर गरम मसाला, हळद घालते. आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर जे आपण बटाटे फ्राय केलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे. तेही चांगले त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ ही भाजी शिजवून घ्यायची. आता थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलंय आणि कोथिंबीर घातली. 2 मिनिटं फक्त ही भाजी शिजवून घ्यायची. आता या भाजीसाठी आपण डाळ, दही घातलंय, त्यानंतर ओलं खोबरं घातलंय, कोथिंबीर घातलंय. हे सगळ्या साहित्याचं मिळून एक छान आणि वेगळी अशी बटाट्याची भाजी आपली तयार होते.